नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी मैद्याचे मोदक बनवून दाखवणार आहे। आज गणेश जयंती आहे, तर नैवेद्याला मी आज मैद्याचे मोदक बनवणार आहे। तर आम्ही आता हा बघा मैदा घेतलेला आहे। तर 1 वाटी मैदा घेतलाय, म्हणजे तुम्हाला जेवढे बनवायचे असतील तेवढा तुम्ही मैदा घेऊ शकता। तर आता मी ह्याच्यामध्ये आहे ना मैद्याचे खुसखुशीत मोदक होण्यासाठी आता मी इकडं तूप थोडंसं गरम करत ठेवलंय, 1-2 चमचे। तर आता मी तूप आहे ना गरम झालेलं आहे आपलं। तर आता याच्यामध्ये मी मैद्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ घालून घेते, आणि याच्यामध्ये आता मी हे कडकडीत तूप करून एकदम कडकडीत करायचं, म्हणजे आपलं मोदक खुसखुशीत होतं। हे बघा आता कडकडीत झालेलं आहे। तर आता हे मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर आता हे मिक्स करून घेते चमच्याने, म्हणजे गरम आहे म्हणून। मैद्याचे मोदक खूप खुसखुशीत मस्त होतात तळून केलेले। त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप घातलेलं आहे गरम करून। ते आता मी चांगलं दोन्ही हाताने आहे ना चांगलं फसकटून घेते, म्हणजे एकजीव करून घेते आणि मग मळून घेते। मळताना थोडंसं घट्ट भिजवायचं, म्हणजे आपल्याला पीठ सुद्धा लाटताना लागणार नाही, असं घट्ट भिजवून घ्यायचं। तर आता हे थंड झालेलं आहे, तर आता मी पाण्याने थोडं भिजवून घेते। ते बघा इकडं मी सारण बनवण्यासाठी मी पहिला पण सारण बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला, म्हणजे उकडीचे मोदक बनवले तांदळाचे तेव्हा। तरी आता मी हे सारण बनवते। तर मी कढईला चिकटू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय कढईमध्ये थोडंसं, आणि आता हे खोबरं घालून घेतलंय। हे आता चांगलं खोबरं परतून घेते, आणि त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालून घेते, म्हणजे अर्धी वाटी, आणि 1 वाटी मी हे खोबरं घेतलेलं आहे। ही लोखंडाची कढई घेतली मी, कारण त्याला खाली चिकटत नाही म्हणून। तर हे चांगलं परतून घेते मी, थोडंसं चांगलं गरम करून घ्यायचं व्यवस्थित, आणि मगच त्याच्यामध्ये गूळ घालायचं। ते बघा आपलं खोबरं आता भाजलेलं आहे, तर याच्यामध्ये मी आता हे गूळ घालून घेते। ते गूळ थोडं वितळेस तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं बारीक गॅसवर। याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकायची, म्हणजे आपला मोदक चांगला चविष्ट होईल। हे गूळ आता वितळेल आपलं, आणि थोडंसं पाणी सुटेल त्याला, चांगलं कोरडं करून घ्यायचं। ते बघा आपलं सारण आता तयार झालेलं आहे बघा, आणि वेलची पावडरचा वास पण चांगला येतोय। असं सारण तयार करून घ्यायचं। आता मी गॅस बंद करते। हे बघा मी आता आहे ना हे पीठ भिजवलं आणि त्याचे गोळे करून घेतले छोटे छोटे। हे आता लाटून दाखवते, हे बघा पातळ लाटून घ्यायचं। पातळ लाटायचं, कारण जाड लाटलं ना ते एकदम मऊ होणार। पातळ लाटून घ्यायचा, जर चिकटलं तर आपण तेलाचा वास लावायचा त्याला हात। ते बघा आता मी याच्यामध्ये सारण घालून घेते।
असं बनवून घ्यायचं। हो असे बनवून घ्यायचे छोटे छोटे। तर आता हे मी सगळे असे बनवून घेणार आहे। ते बघा आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत। तर आता हे मी तळून दाखवते। इकडे कढई ठेवलेली आहे, तर तेल तापलेलं आहे। ते बघा तेल तापलेलं आहे। तर आता मी तळून दाखवते। थोडेसे गुलाबी कलर येईपर्यंत असे परतत राहायचे। चारी बाजूने असे हलवून घ्यायचे चांगले। हो आता कलर चेंज झाला। आता हे मी काढून घेते। तर असे सगळे मी तळून, ते बघा असे मंद आचेवर तळून घ्यायचे व्यवस्थित आणि असं परतत राहायचं। म्हणजे एक जर हलवलं नाही तर एकाच साइडने लाल होणार। चारही बाजूने असे परतत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूने समान कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। हे बघा आता कलर झाला। आता चारही बाजूने शेकले गेले असे काढायचे। हे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा। हे बघा खुसखुशीत झालेले आहेत एकदम। तोडल्यानंतर तोंडात घालताच विरघळतील असे झालेले आहेत। तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।